हॅलो एव्हरीवन, मी रेहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत आहे आणि कन्फ्यूज आहात की कोर ब्रांच घ्यावी का टेक ब्रांच घ्यावी, सीएस घ्यावं का मेकॅनिकल घ्यावं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं 100% कन्फ्युजन दूर करणार आहे की कोणती ब्रांच घ्यावी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की टेक मध्ये कोणत्या ब्रांचेस येतात आणि कोर मध्ये कोणत्या ब्रांचेस येतात. टेक मध्ये सीएस, आयटी, एआयएमएल, डाटा सायन्स, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन अशा भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत ज्या इकडे येतात. ह्या ब्रांचेसमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द कम्प्युटर रिलेटेड वर्किंग असतं आणि कोडिंग रिलेटेड वर्किंग असतं. जर तुम्ही कोर ब्रांचेस बघितलं तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, ईएनटीसी, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन अशा भरपूर वेगवेगळ्या, टेक्सटाईल, केमिकल अशा भरपूर वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत ज्या कोरमध्ये येतात. हे बघा, तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय, आता 11वी झाली या 12वी झाली या, तर तुम्हाला हे एक वाक्य तुम्ही खूप लोकांकडून ऐकलं असेल की बाबा, जे टेक ब्रांचेस आहेत ना त्याच्यामध्ये सक्सेस खूप जास्त आहे आणि कोर ब्रांचेसला फ्युचर नाहीये. हे भरपूर सारे लोक असं म्हणतात. पण मला असं वाटत नाही की हे खरंय का. ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅलरी कंपॅरिझन करू दोन्ही ब्रांचेस मध्ये. टेक मध्ये कसं आहे, सॅलरी थोडीशी जास्त असते स्टार्टिंगला. फ्रेशर्सला डिमांड जास्त असते कारण की या नवीन जगामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचं जसं डेव्हलपमेंट होत चाललंय ना, त्याच्या त्याच्यामाने फ्रेशर्सला खूप जास्त डिमांड आहे. त्याच पद्धतीनं कोरमध्ये सॅलरी थोडीशी मॉडरेट असते. फ्रेशर्सला डिमांड जास्त नाहीये. हे बघा, याचा अर्थ असा नाही की मॉडरेट म्हणजे तुम्ही 5-6 हजारावरती काम कराल. तुम्हाला एक चांगली ऍव्हरेज सॅलरी भेटून जाते. जर तुम्ही एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं जर तुम्ही स्किल्ड असाल, तर तुम्हाला मेकॅनिकल मधनं जरी तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल तरी तुम्हाला चांगलं पॅकेज भेटतं. याचा अर्थ असा होत नाही की ते तुम्ही कोणत्याही कॉलेजमधनं सीएस करा, आयटी करा, तुम्हाला पॅकेज चांगलं भेटणार आहे. जर तुम्हाला कोडिंग स्किल्स येत नसतील, ज्या तुमच्या त्या जॉबला रिक्वायर्ड आहेत, तर तुम्हाला कोणीही पॅकेज चांगलं देणार नाही. हे लक्षात ठेवा. हे बघा, जेव्हा तुम्ही ब्रांच सिलेक्ट करताना ते फक्त 4 वर्षांसाठी नसते. ती ब्रांच आहे ना तुमच्या पूर्ण आयुष्यभर असते. त्याच्यासाठी जॉबमध्ये जी स्टेबिलिटी आहे ना, ही कोणत्या ब्रांचमध्ये चांगली आहे आपण बघूया. टेकमध्ये ले ऑफ्स होतात. का माहितीये का? कारण की हे या जगामध्ये ना टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट खूप फास्ट होत चालली आहे. जे आपण एआयचं सॉफ्टवेअर गेले मागच्या 3 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी यूज करत होतो आणि आज जे यूज करतो त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचाच अर्थ टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन गोष्टी चालल्यात, ऍड ऑन होत चालल्यात. मार्केट चेंजेस क्विकली. ठीक आहे. कोरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग नेव्हर स्टॉप्स. इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर सेक्टर असे वेगवेगळे सेक्टर्स आहेत जिथे तुम्हाला चांगले स्किल्ड इंजिनियर्स लागतात. ठीक आहे. ज्यांना ऍक्च्युअल काम माहिती आहे, ज्यांना ऍक्च्युअल वर्क करता येतं, अशा इंजिनियर्सची खूप गरज आहे आज कोरमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर वर्क एन्व्हायरमेंट म्हणजे काय, की तुमचं ऑफिस कसं असेल, तुमचं जॉब लोकेशन, तुमचे कलिग्स कसे असतील, हे पण मॅटर करतं. ठीक आहे. टेक ब्रांचेस मध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमचं तुम्हाला एक डेडिकेटेड ऑफिस असेल, लॅपटॉप, रिमोट. बघा, टेक ब्रांचेसची सगळ्यात मोठी काय म्हणतात, सगळ्यात मोठा फायदा काय आहे की तुम्ही रिमोट वर्क फ्रॉम होम करू शकता. पण कोरमध्ये करू शकत नाही का? असं नाही. कोरमध्ये पण करता येतं, पण कोणाला? जे मुलं सप्लाय चेन मध्ये काम करत असतील किंवा डिझाईन मध्ये काम करत असतील, ते घरून थोडंफार काम करू शकतात. पण 100% कोर ब्रांचेस मध्ये तुम्हाला रिमोट वर्किंग भेटणं पॉसिबल नाहीये, इनिशियल डेज मध्ये तरी. ठीक आहे. कोर ब्रांचेस मध्ये वर्किंग एन्व्हायरमेंट कसं असतं तुमचं? तुम्हाला फॅक्टरीत जावं लागतं, प्लांट वरती जावं लागतं, साईट्सला व्हिजिट करावं लागतं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला ऑफिसमध्ये बसून लॅपटॉपवरती काम करायची इच्छा असेल, कोडिंग वगैरे करायची, तर तुम्ही बिनधास्तपणे टेक घ्या. आणि जर तुम्हाला ऍक्च्युअल फिजिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडत असतील, तर तुम्ही कोर ब्रांचेसकडे जावा. ठीक आहे. बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज. हे बघा, अजून करा तुमचं 4 वर्षानंतर आता इंजिनिअरिंग कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं की नाही बाबा मला बिझनेस करायचा आहे. तर त्या अनुषंगाने आज कोणती ब्रांच निवडली पाहिजे ज्याच्यामध्ये मला बिझनेस इझिली स्टार्ट करता येईल? जर तुम्ही असा विचार करत असाल, तर टेकमध्ये सॉफ्टवेअर कंपनी, एआय स्टार्टअप, तुम्ही फ्रीलान्सिंग सुद्धा काम करू शकता. त्याच्यानंतर ऍप डेव्हलपमेंट सारखी कामं, वेबसाईट डेव्हलपमेंट करू शकता, फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपमेंट, फ्रीलान्सिंगची अशी खूप सारी कामं करू शकता. आणि तुम्हाला सांगतो, टेकमध्ये का नाही, बिझनेस स्टार्ट करणं हे खूप थोडंसं इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनाने थोडंसं इझी आहे. कारण की इथे इन्व्हेस्टमेंट खूप कमी लागते ऍज कम्पेअर टू कोर. का? कारण की कोरमध्ये तुम्ही एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकणार असाल, तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या मशीन्स आल्या, तिथे लोक आली काम करणारे, ते मशीन चालवणारे ऑपरेटर्स आले, ह्या सगळ्यांचा पगार आला. त्याच्या अगोदर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं अप्रुव्हल्स घ्यावं लागतं, त्याच्यात खूप सारे पैसे जातात. त्याच्यानंतर तुम्हाला जागा घ्यावी लागेल, भाड्याने का होईना पण जागा घ्यावी लागेल ऑन रेंट पर्पज तरी. त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारा पैसा जाणार. जर तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिकल मधनं केलं
आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटासा बिझनेस टाकायचा असेल ना, तर इनिशियल डेज मध्ये खूप जास्त खर्च येणार हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन कंपनी, ऑटोमेशन बिझनेस, इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी. बघा, इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी ना, हा एक लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आहे कोर ब्रांचेसमध्ये. का? कारण की तुम्हाला तिथे फक्त अॅनलाईज करायचे असतात मार्केटला, कस्टमरच्या रिक्वायरमेंटला, त्याच्यानंतर तुमच्या सप्लाय चेनला अॅनलाईज करून तुमचं जे कस्टमर असेल त्याला एक आउटपुट द्यायचं असतं. त्याला जशी डिमांड असेल त्याच्या हिशोबाने त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असते. तर हा एक लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आहे कोरमध्ये, लक्षात ठेवा. टेक ब्रांचेसमध्ये फ्युचर स्कोप कसा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण की आता एआयचं इंडस्ट्री खूप जास्त पीकला चाललेली आहे. त्याच्यानंतर डाटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग या सगळ्या गोष्टी आहेत. पण कोरच्या ज्या फ्युचर स्कोप आहेत ना, हे खूप जास्त लोकांना माहित नाहीत. का? कारण की इलेक्ट्रिकल व्हेइकल हे माहीत आहेत. आपल्या डे टू डे लाईफ मधल्या गोष्टी आहेत. पण ह्या कधी आपण बघितल्या नाहीत किंवा कधी आपण यांच्याकडे लक्ष दिलं नाही. इलेक्ट्रिकल व्हेइकल्स, रिन्युएबल एनर्जी, सेमीकंडक्टर इंडस्ट्री. आज प्रत्येक गाडीमध्ये, प्रत्येक जे पण आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरची गरज लागते बाळांनो. जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आणि सेमीकंडक्टरचा सर्किट डिझायनिंगचा वगैरे कोर्स केला, तर सेमीकंडक्टर कंपनीजमध्ये तुम्हाला चांगले पॅकेज मिळतात. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे का नाही, हे बघा, तुम्हाला कळालं की बाबा आपलं काम काय. टेकमध्ये आपल्याला काय करायचंय? कोडिंग करायचंय लॅपटॉप समोर बसून. आणि मेकॅनिकल कोरमध्ये काय करायचंय? तुम्हाला ऍक्च्युअल ऑन साइट जायचंय, काम मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये जायचंय, काम बघायचंय. याचा अर्थ असा होतो का की कोरमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर्सची, कम्प्युटर्सची गरज नाहीये? नाही. हे बघा, जर तुम्हाला मेकॅनिकलमध्ये सुद्धा चांगले पॅकेजेस घ्यायचे असतील ना, तर तरी सुद्धा तुम्हाला सॉफ्टवेअर्स यावं लागतात. आता बघा, इंडस्ट्री लेव्हलनुसार तुम्हाला एक Dassaultचं सॉफ्टवेअर आहे SolidWorks. बेसिक सॉफ्टवेअर नाहीये ते, थोडंसं ॲडव्हान्स आहे, पण इतकं पण ॲडव्हान्स नाहीये ते, लक्षात ठेवा. जसं की क्रिओ नावाचं एक सॉफ्टवेअर आहे डिझायनिंगचं. आणखीन भरपूर सारे सॉफ्टवेअर्स आहेत बाळांनो. जर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये चांगलं पॅकेज पाहिजे असतील ना, तर ते सॉफ्टवेअर्स आलेच पाहिजेत. जर तुम्हाला ॲज अ डिझाइन इंजिनिअर कुठे काम करायचं असेल, तर तिथेही तुम्हाला कॉम्प्युटर समोर बसूनच काम करावं लागणार आहे 12-15 तास. जरी तुम्ही कोरमधनं असाल, मेकॅनिकलमधनं असाल, तरी तुम्हाला तिथे कॉम्प्युटर समोर काम करायचं, हे लक्षात ठेवा. मी काय म्हणतो, जर आता तुम्हाला आयडिया आली की टेक म्हणजे काय, कोर म्हणजे काय. तुमच्या समोर आता हा प्रश्न नसला पाहिजे, की बाबा 4 वर्षानंतर मला कोणती ब्रांच चांगली सॅलरी देऊ शकते, की सीएस वाली सीएस ब्रांच मला चांगलं पॅकेज देऊ शकते का मेकॅनिकल चांगलं पॅकेज देऊ शकते. तुमच्या समोर आता प्रश्न हा पाहिजे, की मी पुढच्या 40 वर्षात कोणतं काम एन्जॉय करणार. कळतंय का? जर तुम्हाला एक ब्रांच निवडायची असेल ना, तर ती फक्त ब्रांच निवडत नाही. तुम्ही तुमचं अख्खं फ्युचर डिसाईड करणार आहेत ह्या 4 वर्षांवरनं. तर बाळांनो, नीट थोडंसं शांतपणे विचार करा. मी जेवढे पण तुम्हाला प्रश्न विचारलेत ना, त्याची एक लिस्ट बनवा. त्याच्यानंतर त्याच्यापुढे तुम्ही आन्सर लिहा, की बाबा हां, मला कोणतं काम करायला आवडेल, माझा इंटरेस्ट कशात आहे, माझा कल कशात आहे, मला काय आवडतंय, ठीक आहे? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. या व्हिडिओनं खूप मदत झाली असेल अशी आशा करतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या त्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.